तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनेलवर. आणि 2-3 दिवसापासून खूप बिझी होतो मी, कारण की तुम्हालाही माहिती आहे, आता थंबनेल आणि टायटल बघून तुम्हालाही कळलंच असेल की मी कुठे गेलेलो. परत एकदा माझ्या तोंडाने सांगतो, मी गेलेलो गावी. गावी म्हणजे माझ्या गावी नाही, तिच्या गावी. तर गावी जाऊन सर्व बोलणं चालणं सगळं व्यवस्थित केलं. ते जे मी सामान घेऊन गेलेलो, तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल मी काय काय घेऊन गेलो होतो. आणि जर कोणी मागचा ब्लॉग बघितला नसेल तर आताच या आय बटनावर क्लिक करा आणि ब्लॉग बघा नक्की. तो पण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आणि हा पण इंटरेस्टिंग ब्लॉग आहे, कारण की मी आज तिच्या गावी जाऊन कोणाकोणाला भेटलो, तिच्याशी काय बोललो, कोणतं गाव, कुठे गेलो होतो मी, हे सर्व या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल पण स्किप नका करू आणि कंटिन्यू ब्लॉग बघत राहा फक्त. आणि हा, मी थोडा काळा पण झाला असेल. तू जब इधर आया था तो कौन सा गोरा था? कारण की नाही का, खूप जास्त ऊन होतं. खूप म्हणजे खूप जास्तच ऊन होतं त्या गावाला. दुष्काळी भाग म्हणजे जे पाण्याचं टंचाई वगैरे असते ना, त्या ठिकाणी ती राहते मुलगी. तर मी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि आपल्या मुंबईचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे, बोईसर साईडला म्हणजे चारी साईडनी समुद्र असतो. समुद्र असल्यामुळे दमट वातावरण असतं. पण आपण एखाद्या ठिकाणी नवीन जातो तर ते वातावरण आपल्याला सूट नाही करत. त्याच्यामुळे मी थोडा आजारी पडलो होतो मध्ये मध्ये. माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटतच असेल की आजारी आहे. तर कालच जाऊन आलो. बोलला आज शूट करून सर्वांना सांगावं काय 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 झालं, काय काय नाही, काय बोलणं झालं, सर्वांना सांगावं. त्याच्यामुळे आज मी हा ब्लॉग शूट करतोय. तर अगोदर कोण कोण गेलेलं होतं ते तुम्हाला सांगतो मी. मी, मम्मी, पप्पा आणि किट्टू, आम्ही सर्व फॅमिली मिळून गेलो होतो मुलीच्या घरी बघण्यासाठी. आणि त्यांना सर्व माझ्याबद्दल माहितीच आहे, कारण की आम्ही सर्व अगोदरच क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे किट्टूला सुद्धा घेऊन गेलेलो आणि त्यालाही त्रास झाला. 2-3 दिवस कोणीच ब्लॉग शूट केले नाहीये, कारण की काही गोष्टी अशा आहेत की आपण त्या आपण पब्लिकली नाही दाखवू शकत. त्यामुळे कोणीही ब्लॉग शूट नाही केला. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह कोणीच नव्हतं 2-3 दिवस. तर तर ते जाऊ द्या. मुलीच्या घरी गेलो. मुलीच्या घरच्यांनी एकदम भारी खातिरदारी आमची केली. मी काही ते सामान घेऊन गेलेलो, मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच आहे, साड्या वगैरे ते सर्व घेऊन गेलो होतो मी. तिला पैंजण वगैरे, साडी, नथ, नाकातली, हे सगळं म्हणजे भेटायला जाताना आपण घेऊन जायचं असतं. आणि त्यामुळे मी हे सगळं घेऊन गेलो. आणि म्हणजे काही सर्व काही फिक्सच होतं, त्याच्यामुळे मी हे सर्व घेऊन गेलो एकदाच पहिलेच. तर झालं असं की आम्ही त्यांच्या गावी पोचलो. तर खूप भारी, खूप मस्त आमची खातिरदारी झाली सर्वांची. आणि माझ्याबद्दल तर त्यांना माहितच आहे, कारण की सोशल मीडियावर मी असल्यामुळे सर्वांना आता ऑलमोस्ट जणांना माहितच असतं की याच्या लाईफ मध्ये काय चालू आहे. आणि सांगणारे लोकही सांगतात, म्हणजे आजूबाजूचे कोणी बघत असतील तर सांगतात माझ्याबद्दल की कसा मुलगा आहे. तर माझा पण स्वभाव त्यांना खूप आवडला. ते माझे ब्लॉग बघत नाही पहिली गोष्ट तर, पण आता आता बघायला लागलेत काही गोष्टी. म्हणजे फिक्स झाल्यापासून, म्हणजे फिक्सच आहे. तरीही मी मुलीला बघितलं नव्हतं अजून. तर मी बघायला गेलो होतो आता 2-3 दिवस अगोदर गेलो होतो. तर बघितलं मुलीला. मुलीचा स्वभाव पण खूप छान आहे. एकदम लाजाळू टाईपच्या असतात बघा, एकदम लाजाळू टाईपच्या मुली, तशी ती मुलगी आहे. त्यांच्या घरच्याच झालं सांगायचं झालं तर घरच्याची परिस्थिती थोडी गरीब घरातली आहे मुलगी. शिक्षण ही चांगल्या प्रकारे झालंय मुलीचं. तर मी मुलीला विचारलं अगोदर की तुझं म्हणजे घरचे तर जबरदस्ती नाही करत आहे ना, कारण की काही गोष्टीमध्ये मुलींना म्हणजे मुलीचं लग्न झालेलं नाही आहे अगोदर. या गोष्टी मी म्हणजे काही काही जणांचे प्रश्न असतील की याचा एक मुलगा आहे तर मुलगी पण अशीच भेटेल याला, असं तसं. माझ्या कमेंट मध्ये पण मागच्या वेळेस खूप सारं असं लिहून पडलेलं की याला कुवारी मुलगी कोण देणार, म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स असणार देणारे लोक बोलतोय. तर त्यांना मी अगोदरच सांगतोय, क्लिअर करतोय त्यांना अगोदरच की मुलगी कुवारी आहे. त्याच्यामुळे मी तिला पहिला प्रश्न हा केला की तुझ्यावर जबरदस्ती तर नाही होते ना, म्हणजे तुझं मन नसेल तर मला सांगू शकते तू काय आहे आणि काय नाही. तुझ्या मनात जर असेल, घरचे म्हणजे जबरदस्ती करत असतील की तू कर. आणि तिला सुद्धा माहिती आहे माझं लग्न झालं होतं आणि अशा अशा गोष्टी घडल्यात. तर मी तिला विचारलं तर ती मला बोलली की नाही, माझी आई जे बोलेल ना तेच मी करेल. तरी मी तिला बोललो की काय आहे तुझ्या मनात मला सांग, म्हणजे मी माझं लग्न झालेलं आहे, आता डिवोर्स होणार आहे आणि
काय म्हणजे तुला मी आवडतो की नाही आवडत, आणि माझ्यासोबत असे असे पास्ट माझे एकदम भयंकर वाले पास्ट आहेत, ते सगळ्या म्हणजे सर्वांनाच माहित आहेत. त्याच्यामुळे मी तिला विचारलं की बाबा काय आहे तुझ्या मनात, खरं खरं सांग मला, तू आईला सांगू नसशील, आईला सांगू शकत नसशील किंवा घरच्यांना सांगू शकत नसशील, फॅमिलीवाल्याला सांगू शकत नसशील, तर मला सांगते, मी करेल काहीतरी. तर ती बोलली असं काहीच नाहीये, माझे घरचे जे बोलतील ते मी करेल. मी बोललो तुझ्यावर जबरदस्तीचं नाहीये, तर ती बोलली असं काही नाहीये जबरदस्ती वगैरे, आई बापा बघून देत आहेत तर चांगलंच देतील, फक्त एवढाच शब्द ती बोलली मला. आणि खूप भारी वाटलं, म्हणजे आई बापांचं एवढं ऐकते ती आतापासूनच, तर फ्युचरमध्ये मला असं वाटतं माझंही ऐकेल. तर ठीक आहे, म्हणजे तिचं शिक्षण ही व्यवस्थित झालंय, बाकी शिक्षण वगैरे विचारलं मी, नॉर्मल नॉर्मल क्वेश्चन तिने मला विचारलं की मी तुम्हाला आवडते का, असं तसं. ठीक आहे, त्या गोष्टी नॉर्मल नॉर्मल विचारलं मी, शिक्षण वगैरे जे मुलगी स्थळ बघायला जातात बघा ते विचारतात, तर मला पण एवढं नॉलेज नव्हतं त्याबद्दल, तरी पण मी एक दोन शब्द विचारले. खातिरदारी सांगायची झाली आमची, तर आम्ही तिकडे पोचलो. अगोदर पोचल्या पोचल्या बसवलं, म्हणजे बाहेर गावा ठिकाणी कसं असतं, बाहेर बसवतात म्हणजे. तर घरात पहिले घरात नव्हतं, घर छोटं आहे त्यांचं. तर बाहेर बसवलं, चेअर वगैरे टाकले, सर्वांनी चेअरवर बसले. आणि मस्त एकदम अद्रकवाला एकदम गोड, जो माझ्या घरात म्हणजे पहिले तुम्हाला सांगतो गोड चालत नाही, तर एकदम गोड चाय. तर मी पिला, तर मला खूप गोड वाटला, कारण की मी जास्त गोड चहा नाही पित. तर आमच्या घरात सर्वांना सवय आहे की जास्त साखरेवाला चाय नाही पित, पण तरी पण आम्ही पिला. म्हणजे असं नाव नाही ठेवत आहे, खूप छान झाला होता चहा, पण जास्त गोड होता, फक्त एवढंच. हा, तर आमची खातिरदारी अशी झाली, पहिले चाय दिला, पाणी दिलं, नंतर काय बोलणं चालणं होतं ते बोलणं चालणं केलं. माझ्या मनात जे प्रश्न होते माझ्या किट्टू बद्दल, म्हणजे माझ्या मनात तर पहिले सगळ्यात पहिले तर किट्टू बद्दलच येतात. किट्टू बद्दल बोललो मी, तर माझा मुलगा आहे, त्याला व्यवस्थित सांभाळशील का तू, म्हणजे पुढे चालून असं काय घडायला नको. त्याच्यामुळे मी नाही का पहिलेच तिला सांगितलं माझ्या मुलावर माझा खूप जीव आहे, आणि त्याच्यासाठीच मी हे सर्व करतोय. तर तू त्याला व्यवस्थित सांभाळ फक्त, एवढंच, बाकी तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. फक्त व्यवस्थित सांभाळ, मला व्यवस्थित सांभाळ, म्हणजे मला समजून घे काही गोष्टींमध्ये, मी तुला समजून घेईल काही गोष्टींमध्ये, आणि आपला संसार चांगला करू, हे ते असं सर्व काही बोललो मी तिला. तिच्या फॅमिलीचं सांगायला झालं तर तिची फॅमिली म्हणजे खूपच खूपच म्हणजे खूप नाहीये, पण गरीब घरातली मुलगी आहे, त्याच्यामुळे तिला पैशांची जाणीव, म्हणजे पैसा कुठे खर्च करायचा, काय करायचा, पैशाची बचत कुठे करायची, हे नक्की तिला माहीत असेल. असेल बोलतोय, मला माहित नाही अजून, असेल. पण ठीक आहे, मुलीचा स्वभाव म्हणजे लाजाळू टाईपची, मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय, लाजाळू टाईपची आहे एकदम, जास्त बोलत नाही वाटतं. नाहीतर फर्स्ट फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्या पहिल्या टाइमच अशा मुली असतात की जास्त नाही बोलत, नंतर लग्नानंतर मग बरोबर गेम करतात. असं मला वाटलं पहिल्या टाइम बोलल्यावर की खूप कमी बोलते. जाऊ द्या आता. कमी बोलली असेल, नंतर आपण बघू पुढच्या पुढे कमी बोलते की जास्त बोलते. तर तिने पण मला एक दोन क्वेश्चन केले की मी तुम्हाला आवडते का, असं तसं, म्हणजे आवाजावं करते. आणि एवढी रिस्पेक्ट ना, म्हणजे मला रिस्पेक्ट भेटलीच नव्हती याच्या पहिले, कारण की माझं पहिले असं असं झालं होतं. तर या गोष्टी माझ्या लाईफमध्ये सर्वात फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा घडतायत. म्हणजे कुठे जातोय तर बसा, इकडे बसा, तिकडे बसा, चाय देणं हातामध्ये, पाणी देणं, म्हणजे ह्या गोष्टी नाही का माझ्या लाईफमध्ये रिस्पेक्ट असतं ना एक, कोणाच्या घरी जाणं आणि एकदम रिस्पेक्टफुल, म्हणजे जे याचं असतं, काय बोलतात त्याला, जावायचा मान सन्मान, या टाईपचा. आणि ती गावाकडची असल्यामुळे गावाकडचे लोक पण खूप मान सन्मान एकदम व्यवस्थितपणे, ते बघून एवढं भारी वाटलं ना, खूप छान वाटलं, मनाला शांती झाली, बाबा आपण करतोय ना तर व्यवस्थितच करतोय. आणि ही जी चॉईस आहे ना, ती माझी नसून माझ्या घरच्यांची चॉईस आहे, त्याच्यामुळे घरच्यांचा विचार करूनच आपण सर्व काही करणार आहोत. तर तिकडचं पण पब्लिकचं ऑलमोस्ट होच आहे. माझं तर माहिती आहे, आता तुम्हाला घरचे जे बोलतील ते, पण आता फिक्स झाल्यासारखंच आहे, सर्व फिक्स झालेलं आहे. आता फक्त वाट बघायची आहे पुढच्या स्टेपची. पुढची स्टेप आपण लवकरच घेणार आहोत, थोडासा वेळ लागेल त्याला. तर काही लोक बोलतील की दादा लवकर लवकर आम्हाला बघायचंय, वहिनीला बघायचंय, हे करायचं ते करायचं. तर काही दिवस थांबा, तुम्हालाही माहिती आहे माझ्या लाईफमध्ये काय अडचण आहे, त्याच्यामुळे आपण
जास्त रिव्हील आपण जास्त लवकर करू शकत नाही. काही गोष्टींच्या अडचणी येऊ शकतात भविष्यामध्ये. आणि काही लोकांच्या कमेंट अशा पण असतात की दादा आताच काही करू नको, तुझी खुशी बघून जळणारे खूप आहेत, परत ऍक्शन घेतली तर काय करशील, हे ते अशा पण कमेंट असतात. त्याच्यामुळे आपण नाही का जास्त फेस रिव्हील हे करणं ते करणं. आता मी तुम्हाला नॉर्मल नॉर्मल माझ्या आयुष्यात जे गोष्टी घडतायत, म्हणजे मी जातोय कुठे काय करतोय ते संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे. पण काही गोष्टींचं अडचण असल्यामुळे माझ्या आयुष्यात अडचण येऊ शकते त्या गोष्टीमुळे. त्याच्यामुळे मी नाही का ह्या गोष्टीपासून लांब राहतोय. बाकी फ्युचरमध्ये तुम्हाला तर सर्व बघायलाच भेटणार आहे आणि एकदम छान प्रकारे बघायला भेटेल. मी अगोदरच सर्व शूट वगैरे करून ठेवेल या गोष्टींचे. जर मी म्हणजे आता जर डिसिजन घेतलं, पुढची स्टेप घेतली की आपल्याला करायचंच आहे बुवा, मी पूर्ण सांगत नाही तुम्हाला, पूर्ण बोलत नाही, फक्त तुम्ही समजून घ्या. कारण की पूर्ण बोललो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे माझं जे पुढचं स्टेप आहे जे मी घेतलं, तर मग मी त्याचे व्हिडिओज वगैरे शूट करून ठेवेल अगोदरच आणि ते तुमच्या समोर लवकरच येतील. म्हणजे माझ्या लाईफमध्ये डिवोर्सची अडचण आहे, तर त्या अडचण झाल्यानंतरच आपण सर्व काही रिव्हील करणार आहोत. आणि ही जी पुढची स्टेप आहे ती डिवोर्सच्या अगोदर घेईल की नंतर घेईल हेही मी सांगू शकत नाही. म्हणजे आता 2 महिन्याचा प्रश्न आहे, पण आता बघूयात कधीपर्यंत होतं. ठीक आहे, ते होऊ या ना हो, आपलं फिक्स करून मी आलेलो आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे. सर्व छान प्रकारे झालंय. आमची खातिरदारी पण व्यवस्थित झाली आणि मान सन्मानही भेटला आम्हाला सर्व. आणि त्यांच्याकडून पण हाय, मुलीकडून पण हाय आणि सर्वांकडून, म्हणजे माझ्याकडून तर आहेच हा, तर सर्वांकडून हाय आणि पूर्ण हॅपी हॅपी मुवमेंट झालेले आहेत. मी तुम्हाला ते दाखवेल काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, काही याच्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल या गोष्टी. आणि मुलीबद्दल सांगायचं झालं तर एज्युकेशन चांगलं झालंय. मी तिला नेक्स्ट क्वेश्चन हा पण विचारला की तुझे फ्युचरचे गोल्स काय आहे, तुला काय बनायला आवडेल, तर तू काय म्हणजे काय कर, तुझी इच्छा काय, काय काय करण्याची इच्छा आहे तुझी. तर ह्या सर्व गोष्टी सुद्धा विचारल्या मी तुम्हाला, तेही सांगेल काय काय विचारलंय काय काय नाही. परत तिच्या फॅमिली बद्दल विचारलं, तिने माझ्या फॅमिली बद्दल विचारलं. म्हणजे माझ्या फॅमिली बद्दल तर तिला माहितच आहे. मम्मीशी फोनवर आता तर ती बोलायला सुरुवात केली आहे, माझ्याशी नाही बोलत अजून, पण आपण करणार आहोत लवकरच सुरू. कारण की आता बघून आलोय मी, म्हणजे कालच आलोय. तर आज मी ब्लॉग शूट करतोय आणि उद्या आपण, मला तर वाटतं कदाचित आपण, फोन नंबर माझ्याकडे पण तिचा नाहीये आणि तिच्याकडे पण माझा असेल की नाही मला माहित नाही, पण माझ्याकडे नाहीये तिचा नंबर. मम्मी त्यांच्याशी बोलणं करून देते. मला एकदा व्हिडिओ कॉल केला होता, फक्त व्हिडिओ कॉल मम्मीच्याच मोबाईलवरून, आणि मी बोललो, म्हणजे एक एक मिनिट बोललो असेल काहीतरी. आणि आज भेटून आलो म्हटल्यावर उद्यापासून जरा बोलणं चालणं वाढवायला लागेल. कारण की जेव्हा जेव्हा बोलणं चालणं वाढेल तेव्हाच आम्ही एक दुसऱ्यांना समजून घेऊ शकतो. काही गोष्टीमध्ये, म्हणजे काही गोष्टी अशा असतात की याची आवड काय, निवड काय, याला कोणत्या गोष्टीमध्ये राग येतो, किंवा हिची आवड काय, निवड काय, म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये हिला राग येतो, काय येत नाही, हिला काय येतं. म्हणजे दोन्ही साईडने आपण बघू शकतो. म्हणजे दोन्ही साईडनी, म्हणजे माणसाचं कसं असतं की सर्व चांगलेच गुण नसतात, काही वाईट पण गुण असतात. आता या जगात असं कोणीच नाही की कोणामध्ये वाईट वाईट गुणच नाही. म्हणजे या जगात कोणीच असं नाहीये की फक्त चांगले चांगलेच गुण पडलेले आहेत. काही वाईट गुण पण असतात, ते सर्वांमध्ये असतात. तशा आम्हाला आवडी निवडी एकमेकांच्या बघावं लागतील. काय आवडतं हिला, काय नाही आवडत, मला काय आवडतं, मला कोणत्या गोष्टीमध्ये राग येतो, कोणत्या गोष्टीमध्ये खुशी भेटते सर्वात जास्त, ते हे मला सर्वात अगोदर बघून घ्यायचं. त्याच्यामुळे आता बोलणं चालणं वाढवावं लागेल मला. आणि पहिले तर आम्ही गावाला गेलो होतो ना, तर तेव्हा चाय वगैरे झालं, मी तुम्हाला सांगितलं चाय वगैरे झाली. आणि नंतर मग जे बोलतात ना ते चुलीवरचं जेवण, तसं आता आम्ही तर ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी खातोच पहिल्यापासून. त्यांनी पण तिकडे तसंच केलं होतं. चूल मांडली होती. ते मला बोलत होते की गॅसवर बनवायचं की चुलीवर बनवायचं. मी बोललो चुलीवरचं चांगलं आहे, कारण की चुलीवरचं आपल्याला, आपण इकडे राहतो तर आपल्याला कधी खायला भेटत नाही चुलीवरचं जेवण. चुलीवरची टेस्टच वेगळी असते. त्याच्यामुळे त्यांनी नाही का चुलीवर मस्त भाकरी वगैरे बनवल्या, बाजरीच्या भाकरी होत्या, खूप भारी लागल्या, टेस्टी एकदम. आणि सर्वांनी बाहेरच बसून मस्त जेवण केलं. हा, तर बाहेर बसून जेवण्यात पण खूप भारी वाटलं. सर्वांना, सर्व फॅमिली आम्ही बसलो होतो एकदम. म्हणजे आमची जिकडे आमचं गाव आहे कोपरगाव, तिथे पण असंच पहिल्याच्या वेळेस व्हायचं. आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना तेव्हा बाहेर झोपायचो आम्ही.
बाहेर म्हणजे घराच्या बाहेर तिकडे नाही का कोण आतमध्ये झोपत नाही, सर्व बाहेर झोपतात घराच्या. त्यावेळेची आठवण आली. म्हणजे मी खूप लहान होतो तेव्हा, बाहेर झोपायचो. जेवण आमचं चुलीवरच, कारण की आमची परिस्थिती पण चांगली नव्हती अगोदर. तर आम्ही पण चुलीवरती जेवण बनवलं. त्यावेळेस आठवण आलं आणि खूप भारी वाटलं. ही खातिरदारी, ही रिस्पेक्ट, हे सर्व वातावरण, गावचं नेचर, गावच्या माणसांशी बोलणं, त्यांच्या फॅमिलीशी बोलणं खूप भारी वाटलं. तर एवढंच बोलून हा ब्लॉग मी इथे सेंड करतो, कारण की खूप मोठा ब्लॉग झाला आहे असं मला वाटतंय. तर पुढचे ब्लॉग पण येत राहतील. ब्लॉग कंटिन्यू बघा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही मला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण की ते सबस्क्राईबचं बटन आहे ना, ते एकदम फ्री मध्ये आहे आणि ते तुम्ही दाबलं तर तुम्हाला माझे नवीन जे ब्लॉग अपलोड होतील ते तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. त्याच्यामुळे सबस्क्रायबर बटन दाबा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा. कोणताही व्हिडिओ मिस नका करू, मिस व्हायला नाही पाहिजे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. तर चला, एवढंच बोलतो मी. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका.